साहेब, आज आपण इथे एवढे जण जमले आहेत, नक्की काय कारण आहे? या ठिकाणी आज खरं म्हटलं तरी आमच्या गाडी वगाडाची यात्रा आजच आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थ जमलेलो आहोत। हे ग्रामस्थ जमलेत, आता नेमकी लोकसभेची निवडणूक आत्ता समोर आहे। ती यात्रेला सगळे बाहेरचे जुन्नर, पुणे, मुंबईची सगळी लोक आलेली आहेत। काय वाटतंय साहेब, कोल्हे का आढळराव? नाही, या ठिकाणी मला असं वाटतं की अमोल कोल्हेंशिवाय या मतदारसंघामध्ये इतर कुणाला मतदारांनी निवडू नये असं मला वाटतं। साहेब, आढळराव पाटलांसोबत आपण भरपूर वर्ष काम केलेलं आहे, एक वेळेसचे सोबती पण राहताल। आत्ता तुम्ही आढळरावांचं नाव न घेता डायरेक्ट अमोल कोल्हेंचं नाव घेताय, नक्की काय कारण आहे? नाही, याचं कारण असं, अमोल कोल्हे सुद्धा माझे अतिशय जवळचे मित्र आहेत। त्याचबरोबर त्यांनी गेली 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते अतिशय उल्लेखनीय पद्धतीने मांडलेले आहेत। ते कांद्याचा विषय असू देत किंवा शेतकऱ्यांची इतर जी पिकं आहेत त्यांच्याविषयी सर्वात महाराष्ट्रामध्ये कोणी आवाज उठवला असेल तर त्यांचं नाव अमोल कोल्हे आहे। मग आपल्या याच्यासाठी आपण काय मागितलं त्यांच्याकडे? आमच्याकडे खरं म्हटलं तर आता 1-3 वर्षामध्ये येणारा कुंभमेळा आहे। या कुंभमेळ्यासाठी आम्हाला भरपूर अमोल कोल्हेंकडनं अपेक्षा आहेत। याचं कारण असं, स्वर्गीय मनोहर जोशी सर ज्या वेळेला 2003ला लोकसभा सभापती होते त्यावेळेला आम्ही गावकऱ्यांनी त्यांना ह्या गावात आणलं होतं आणि गावात आणल्यानंतर मी एक त्यांच्यापुढे संकल्पना मांडली की अलाहाबाद असेल, उज्जैन असेल, या ठिकाणी जे कुंभमेळे होतात तिथल्या नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी किंवा साधूंच्या सोयी सुविधांसाठी केंद्र सरकार त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये निधी देतं। म्हणून या ठिकाणी सुद्धा 12 वर्षांनी कुंभमेळा येतो आणि या ठिकाणी सुद्धा साधूंसाठी, भाविकांसाठी, ग्रामस्थांसाठी इथल्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या अजून अपुऱ्या आहेत आणि मोठ्या आशेने मी अमोल कोल्हेंकडे पाहतोय। त्यांच्याकडनं नक्कीच आम्हाला या गावासाठी मोठा निधी मिळेल। अजून काय काय अपेक्षा आहेत? नाही, ह्या गावामध्ये असं आहे की अजून बरंच सोयी सुविधा होणार आहेत। सर्वात महत्त्वाचा बिकटचा प्रश्न असा आहे की या गावामध्ये एक बाहेरून रस्ता, कनेक्टिव्हिटी जी पाहिजे ती अजूनपर्यंत व्यवस्थित नाहीये आणि लवकरात लवकर ती कनेक्टिव्हिटी, एक रस्त्यांचं जाळं, जेणेकरून शेतकऱ्यांना सुद्धा किंवा येणाऱ्या भाविकांना सुद्धा जाणं येणं सोपं व्हावं, म्हणून त्यांच्याकडनं माझ्या जास्त अपेक्षा आहेत। एक वेगळा प्रश्न विचारतोय की बऱ्याच वेळा असं ऐकण्यात येतं की पारोंड्याचं देवस्थान आणि माँ जिजाऊंचा काहीतरी संबंध येतो, याबाबत ही अफवा आहे का यात काही तथ्य आहे? नाही, ही सत्य माहिती आहे। ज्या वेळेला मी 2 वेळा बाबासाहेब पुरंदरेंचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता, बाबासाहेब पुरंदरेकरांना आम्ही घेऊन आलो आणि आमच्या स्टँडवरती बाबासाहेब खाली उतरले आणि खाली उतरल्यानंतर त्यांनी पटकन माती घेतली आणि आपल्या कपाळाला लावली। म्हटलं, बाबासाहेब तुम्ही असं का करता? त्यावेळेला ते म्हणाले, मी व्याख्यानात सांगतो। आणि व्याख्यान ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की या मंदिरामध्ये जिजाऊ माता एकूण 8 वेळा आलेल्या आहेत अशी नोंद आहे आणि 8व्या वेळेला
भैरवनाथाच्या दर्शनाला आल्यानंतर त्यांना प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या आणि ताबडतोब त्यांना गडावर नेण्यात आलं आणि मग शिवरायांचा जन्म झाला. त्याच्यानंतर मग दुसरं एक असं सांगता येईल की हे जे पवित्र स्थान ज्या वेळेला मी स्वतः दिल्लीला माजी आमदार बाळासाहेब दांगट असतील, त्यावेळच्या आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या विशाखा राऊत असतील, आशाताई बुचके असतील, यांना घेऊन ज्या वेळेला मी दिल्लीला गेलो आणि दिल्लीला त्यावेळेला आम्हाला मनोहर जोशी सरांनी डायरेक्ट अटल बिहारी वाजपेयींकडे घेऊन गेले आणि अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं की काही हरकत नाही, तुम्हाला आम्ही निधी मिळवून देतो, तुम्ही निवडणूक नियोजन आयोगाचे जे त्यावेळेला केसी पंत होते त्या केसी पंतांकडे आम्हाला नेलं. तर त्यांनी विचारलं की तुम्हाला निधी का द्यायचा, आम्ही काय पौराणिक पुरावे आहेत का तुमच्याकडे. त्यावेळेला माझ्याकडे एक भक्कम पुरावा होता की पुणा गॅझेटमध्ये ह्या देवस्थानला दिवाबत्तीसाठी ब्रिटिशांकडून निधी यायचा आणि तो निधी त्या पुणा गॅझेटमध्ये नोंद होती. तो एक आम्ही महत्त्वाचा पुरावा त्यांना दिला आणि त्यानंतर मग 2003 साली आम्हाला एकूण 1 करोड रुपये मिळाले. त्या 1 करोडमध्ये मुख्य जो सभामंडप होता भैरवनाथाच्या मंदिरासमोरचा, तो सभामंडप झाला. हे आमच्याकडे एक दानशूर व्यक्ती बसलेली आहे आता, शंकर काशीनाथ पवार. त्यावेळेला त्यांनी त्यांची स्वतःची जागा दिली आणि ती जागा दिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी भक्तभवन बांधू शकलो आणि अगदी थोड्या काळामध्ये जुन्नर पारुंडे पूर्णपणे डांबरीकरण रस्ता झाला. असं त्यावेळेला आम्ही कामं केलेली आहेत. त्यानंतर साधारणतः 2014ला प्रत्यक्ष नियोजन आयोगामध्ये मी ती तरतूद करून ठेवली होती. स्वर्गीय दशरथ पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला पुणा जिल्हा परिषद असेल, तिकडे गावकरी असतील, मी असेल, आम्ही तो पुन्हा फॉलोअप केला आणि त्यावेळी या मतदारसंघामध्ये आशाताई बुचके ह्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. तर त्यांच्या माध्यमातून नंतर राम मंदिरच्या पुढे एक भव्य दिव्य असा सभामंडप पुन्हा एकदा आम्ही करू शकलो. त्यानंतर प्रवेशद्वाराचं काम निघालं. आशाताई बुचके यांचा 9 लाख रुपये फंड, राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांचा 10 लाख रुपये फंड, प्रियांका चतुर्वेदी राज्यसभा खासदार शिवसेना गट यांचा 10 लाख रुपये फंड, असं करून अगदी भव्य दिव्य असं त्यावेळेला दगडामध्ये आम्ही ते प्रवेशद्वार बांधू शकलो. या कामामध्ये या ठिकाणी आमचे खजिनदार देवस्थानचे किरणशेठ पुन्ने यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर आमचे देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष शंकरशेठ पवार यांची भूमिका महत्त्वाची होती. त्याचबरोबर आत्ताच या ठिकाणी उपसरपंच झालेले किसन जाधव असतील, त्याचबरोबर शंकर काशीनाथ पवार असतील, देवराम तबाजी पवार असतील, ह्या लोकांनी सुद्धा, कैलास पुंडे असतील, ह्या लोकांनी सुद्धा अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावून ही रखडलेली कामं केलेली आहेत. आणि अजून सुद्धा आम्हाला हनुमान मंदिर तो कळस उभा करायचा आहे. आम्ही त्याच प्रयत्नात आहोत आणि तो प्रयत्न आम्ही कुठच्याही परिस्थितीत पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. साहेब, आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे आशाताईंनी फंड दिला, बऱ्याचशा खासदारांनी फंड दिला, आपण शिवसेना गटाचे त्यावेळेसचे. मग त्यावेळेस आढळराव पाटलांनी दिला होता का नव्हता काही फंड? हो हो हो, आढळराव पाटलांनी देखील या गावाला 25 लाख रुपये फंड दिला होता. किती वर्ष झाले असतील साधारणतः? याला 2014ची गोष्ट आहे. त्याच्यानंतर परत पारुंडे गावात आले होते का ते? पारुंडे गावामध्ये तसं जोपर्यंत ते
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर होते तोपर्यंत आमची मैत्री अतिशय प्रेमाची होती, जवळची होती. साहेब पारुंडे गावात आले का नाही? पारुंडे गावात आले होते ते. आले होते. निधी वगैरे 12 वर्षात काही निधी वगैरे काय दिला? परत नाही निधी दिला त्यांनी. म्हणजे दुर्लक्षित करून टाकलं असं म्हणता येणार नाही. मला तसा त्यांच्यावरती आरोप पण नाही करायचा आहे. परंतु पहिली गोष्ट अशी आहे की वंदनीय शिवसेना प्रमुखांबरोबर मी काम केलेला कार्यकर्ता आहे आणि जे आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आता सध्या आहेत त्यांच्याबरोबर आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि आमचा पूर्णपणे आघाडीचा धर्म म्हणून आमची सगळी मतं ही अमोल कोल्हे साहेबांना देण्यात येतील. नमस्कार साहेब. कुंडे साहेबांनी आता जे सांगितलं की आम्ही सर्वजण एकमुखाने अमोल कोल्हे यांना पाठिंबा देणार, ही गोष्ट खरी आहे का? का फक्त हे सांगतायत आपण सोबत आहात का नाही? खरी आहे, कारण आमचा शिवसेना गट हा पारुंडे गावामध्ये 50% आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी 50% आहे. आता 2 गट झालेत. एक शरदचंद्र पवार गटांचा एक गट झाला, त्याच्यामध्ये आमच्या जरीना भाभी शेख या उपाध्यक्ष आहेत, तो एक गट झाला. म्हणजे जरी हे झालं तर 25% शरदचंद्र पवार गट किंवा 25% अजित पवार गट राहील, पण म्हणजे 50% आमचे आणि 25% त्यांचे, म्हणजे 75% कोल्हे साहेब आमच्या गावात त्यांना वोटिंग होणारच आहे. सगळं हा निवडणुकीचा विषय झाला, पण असं समजतंय की जेव्हा आपलं जे देवस्थान आहे त्याला ब वर्गाचा दर्जा मिळाला, त्यात आपण खूप मोठी मेहनत घेतली होती. नक्की काय सांगाल याच्यावर? ब वर्गासाठी मी 3 वर्षे फाईलचे म्हणजे कागदपत्रे सर्व डिपार्टमेंट म्हणजे जुन्नरचं वन विभाग, तहसीलदार कार्यालय, प्रांत ऑफिस, पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशन, प्रांत ऑफिस, जिल्हा परिषद या सर्व प्रकारचे आमदार म्हणजे अतुल शेठ बेनके असतील, जिल्हा परिषदेचे गुलाबशेठ पारखे होते, नंतर अजितदादांचे, नंतर दिलीप वळसे पाटील साहेबांचे आणि अमोल कोल्हे साहेबांचे, या सर्व स्थानिक नेत्यांचे पाठिंबा घेऊन ते फाईल पुढे जिल्हा परिषद केली. जिल्हा परिषदेमध्ये मला गुलाबशेठ पारखेंनी खूप मदत केली आणि ती फाईल आमची 2 दिवसात ओकेल्यानंतर ती मुंबईला ट्रान्सफर केली मंत्रालयामध्ये. त्यावेळेस मंत्रालयामध्ये गेल्यानंतर मनोजदादा पुंडे यांनी मनोज जोशी साहेबांच्या माध्यमातून त्या फाईलला, आणि त्यावेळेचे आपले उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि त्याच्यामुळं आम्हाला तो लवकरात लवकर ब वर्ग मिळाला. त्याच्यामुळं मी आमच्या सर्व कमिटीला धन्यवाद देऊ इच्छितो. आता कसं आहे, मी जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून राष्ट्रवादीची कट्टर कार्यकर्ती आहे. म्हणजे शरद पवार साहेबांचा आदर आहे खूप मोठा माझ्यासमोर. आणि अमोल कोल्हे साहेब एक शरद पवार साहेबांना म्हणजे त्यांनी सोडलं नाही हे महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीनं, कारण आम्ही कट्टर कार्यकर्ते ना त्यांचे, त्यामुळं त्यांच्याविषयी पण माझ्या मनात खूप मोठा आदर आहे. आणि म्हणून मी शरद पवार गटात गेले आणि अमोल कोल्हे साहेबांसोबत आहोत म्हणजे आहे मी. अमोल कोल्हे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अमोल कोल्हे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.